विद्यार्थी मित्र, आज आपण प्रोनाउन काय असतात याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. प्रोनाउन PRONOUNS प्रोनाउन्स असा उच्चार आहे. प्रोनाउन्स याचे सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर म्हणजे एकवचनी आणि प्लुरल म्हणजे अनेकवचनी. आय एकवचनी आहे. वै अनेकवचनी आहे. यू एकवचनी आहे आणि यू अनेकवचनीही आहे. उदाहरणार्थ, यू आर बॉय, यू आर बॉय. जर अनेक लोक तिथं असतील, तुम्ही काय म्हणू शकाल? यू जर एखाद्या कार्यक्रमासाठी भरपूर लोक आलेले असतील, त्यावेळेस तुम्ही असं म्हणू शकता, वेलकम ऑल ऑफ पीपल हू आर कमिंग हिअर, असं तुम्ही म्हणू शकता. पुढे आहे एकवचनी यू आणि अनेकवचनी सुद्धा यू आहे. आता ही सी इट, ही सी इट हे तृतीय पुरुषी एकवचनी आहेत. आता विद्यार्थी मित्र, थोडंसं आणखीन अधिक माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. नीट ऐकायची आहे. मी बोलतो आहे, तुमच्याबरोबर बोलतो आहे, बरोबर आहे. मी जे बोलतो आहे ते प्रथम पुरुषी एकवचनी, प्रथम पुरुषी एकवचनी. कुणाबरोबर बोलतो आहे? तुमच्याबरोबर. यू, YOU, तुमच्याबरोबर, बरोबर आहे. तुम्ही अनेकवचनी आहात, तुम्ही अनेकवचनी आहात. हे पण लक्षात ठेवायचं आहे. ही सी इट, HE ही, SHE शी, IT इट. ही सी इट हे तृतीय पुरुषी एकवचनी आहेत. ही सी इट हे तृतीय पुरुषी एकवचनी आहेत. आता मी बोलतो आहे, तुम्ही ऐकता आहात. मी बोलतो आहे, तुम्ही ऐकता आहात. म्हणजे मी प्रथम पुरुषी एकवचनी, तुम्ही द्वितीय पुरुषी अनेकवचनी, द्वितीय पुरुषी अनेकवचनी. यू हे द्वितीय पुरुषी अनेकवचनी. आणखीन एक माहिती तुम्हाला सांगतोय. ही सी इट हे तृतीय पुरुषी एकवचनी आहेत. ही सी इट हे तृतीय पुरुषी एकवचनी आहेत. याची वाक्य लिहिताना लक्षात ठेवायचं आहे की क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लागलाच पाहिजे. क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लागलाच पाहिजे. त्यासाठी
मी तुम्हाला वाक्यही सांगतो. सी गोज टू बॉम्बे किंवा सी गोज टू मुंबई. सी गोज टू मुंबई. मी काय केलं, सी सी गोज GOES काय केलं, क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लावण्याचा प्रयत्न केला. का, ते आपण पुढच्या वेळेस शिकणारच आहोत. क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय का लागतो. तर लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, साधा वर्तमान काळ ज्यावेळेस असतो, साधा वर्तमान काळ ज्यावेळेस असतो त्यावेळेस क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लागतो. साधा वर्तमान काळ ज्यावेळेस असतो, साधा वर्तमान काळ, त्यावेळेस क्रियापदाला, क्रियापद कोणतं आहे, रीड, वर्क, ब्रिंग, प्ले, राईट, सिंग हे क्रियापद आहे. आता मी क्रियापदाला यस प्रत्यय लागलेलं वाक्य सांगतो. सी रीड्स अ बुक. सी रीड्स अ बुक. रामा ब्रिंग्स वॉटर. काय वाक्य सांगितलं, रामा ब्रिंग्स वॉटर. रामा ब्रिंग्स वॉटर. BRINGS ब्रिंग्स वॉटर. रामा पाणी आणतो. आता ह्या काळामध्ये कोणता काळ सांगितला मी तुम्हाला आता, साधा वर्तमान काळ. म्हणजे तो आत्ता पाणी आणतोय असं नाही, पण तू पाणी आणतो, दररोज पाणी आणतो. म्हणजे आत्ता लगेच आणतोय असं नाही, परंतु पाणी आणतो. त्यावेळेस तुम्हाला साध्या वर्तमान काळामध्ये काय वापरायचं आहे, क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लागतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता ही, सी, इट प्रोनाउन्स आपण बघतो आहोत. ही, इज, ही, सी, इट, आणि त्याचं अनेक वचन आहे. त्याचं अनेक वचन आहे. दे, THEY, दे. दे म्हणजे ते, त्या, त्यांना इत्यादी. आणि तुम्हाला जे आता जे सांगितलं, ही, सी, इट, ही म्हणजे तो, सी म्हणजे ती, आणि इट म्हणजे नपुसकलिंगी. नपुसकलिंगी म्हणजे आपला, समजा तुम्ही मळ्यात किंवा डोंगरावर उभे आहात. आता समजा तुम्ही डोंगरावर उभे आहात आणि समोरून कोणीतरी बारीकशी आकृती येताना दिसते. तुम्हाला कळलं नाही की तो आहे की ती आहे. लांबून दिसत नाही ना, तो आहे की ती आहे. मग तुम्हाला असं म्हणता येईल, ती व्यक्ती. काय, ती व्यक्ती म्हणजे, ती व्यक्ती म्हणजे नपुसकलिंगी. उदाहरणार्थ आणखीन एक वाक्य सांगतो वाटलं सर. तर सी ब्रिंग्स वॉटर. मी वाक्य सांगतो आहे. सी ब्रिंग्स वॉटर. ही ब्रिंग्स वॉटर. सी ड्रॉज अ पिक्चर. अशा प्रकारची वाक्य तुम्हाला सांगता येतील.
आता पुढची माहिती सांगायची आपल्याला, तर ती अशी आहे की मी आता तुम्हाला सांगितलं की एकवचनी आणि अनेकवचनी काय शिकवलं, प्रोनाउन्स. आता प्रोनाउन ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस टू बीचे रूप, टू बी म्हणजे असणे, TOBE, टू बी म्हणजे असणे. टू बीची रूपं कोणकोणती वापरतो ही आपल्याला माहिती असावी, याची माहिती आपल्याला असावी म्हणून तुम्हाला मी सांगतो आहे. एम इज हे एकवचनी प्रोनाउन्स असेल त्यावेळेस टू बीची रूप वापरतात. कोणती? एम इज. अनेकवचनी टू बीची रूप प्रोनाउन्स असतील तर आर हे टू बीचं रूप वापरायचं आहे. वाक्य जर भूतकाळी असेल, वाक्य जर भूतकाळी असेल तर टू बीचं रूप कोणतं वापरायचं आहे? वॉज. एकवचनीसाठी वापरायचं आहे वॉज. उदाहरणार्थ आय वॉज अ स्टुडंट. आय वॉज अ स्टुडंट. मी एक विद्यार्थी होतो. आता अनेकवचनी कसं वापरायचं बघा. विअर. अनेकवचनी, एकवचनी काय आहे? टू बीचं रूप एकवचनी वॉज, अनेकवचनी विअर. दे वेअर. दे वेअर स्टुडंट्स. दे वेअर स्टुडंट्स. ते विद्यार्थी आहेत, असं आपण वाक्य वापरू शकतो. आता एकवचनी टू बीची रूपं, टू बीची रूपं आपण वापरायची आहे. ती कोणकोणती? उदाहरणार्थ एम इज आर. एम इज आर. प्रथम आपण बघूया एम इज टू बीची रूपं कशी वापरायची. आय एम अ बॉय. आय एम अ बॉय. वी आर. वी आर बॉयज. वी आर बॉयज. वी आर गर्ल्स. वी आर गर्ल्स. दोन्ही वापरले मी, एकवचनी आणि अनेकवचनी. आता टू बीची रूपं आपण वापरायची आहेत. वॉज वेअर. टू बीची रूपं वापरायची आहेत आपल्याला वॉज आणि वेअर. ते कशी वापरायची आहेत? ही वॉज अ स्टुडंट. तो एक विद्यार्थी होता. दे वेअर स्टुडंट्स. दे वेअर स्टुडंट्स. ते विद्यार्थी होते. बरोबर आहे. त्याच्यानंतर ही, सी, इट याच्यासाठी आपण कोणतं टू बीचं रूप वापरायचं आहे ते पण जाणून घेऊया. ही इज अ बॉय. काय वापरलं आपण? टू बीचं रूप काय वापरलं? इज. ही इज अ बॉय. तो मुलगा, तो एक मुलगा आहे. सी इज अ गर्ल. ती एक मुलगी आहे. आता
आपण मांजरीसाठी आपण म्हणूया की आपल्याला फक्त भरपूर मांजरी दिसल्या तर आपण काय म्हणणार आहेत किंवा म्हणणार आहोत ते बघायचं आहे. तर आपण असं म्हणू की दीज आर कॅट्स. दीज आर कॅट्स. अशा प्रकारे आपल्याला मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली की प्रोनाउन्स कशी वापरायची आणि ही, सी, इट हे प्रोनाउन आलं तर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण आपला आजचा अभ्यास इथंच संपवूया. भेटूया उद्या.